26 नवी मुंबई करावे बॉक्स क्रिकेट चषक 2026. मान्यवर पाहुणे माजी नगरसेवक विनोदजी म्हात्रे साहेब, त्यांच्या समवेत हर्षनजी तांडेल यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. हा सामना 4 षटकांचा असेल. पहिला चेंडू मिस्टर हरदेव तांडेल. स्ट्राईक मध्ये स्वतः या स्पर्धेचे मुख्य आयोजक कैलाश म्हात्रे, प्रेक्षक यूट्यूब वाहिनीचे प्रोप्रायटर कैलाश दादा स्वतः फलंदाजीसाठी आलेत. खिलाडी संघाकडनं रिव्ह्यू दोन्ही टीमला एकच असेल, लक्षात घ्या. सक्सेस किंवा अनसक्सेस एकच रिव्ह्यू असेल. पहिला चेंडू हरदेव तांडेल याचा कैलाश म्हात्रेसाठी. कैलाश म्हात्रेसाठी सुवर्ण संधी आले त्यांचे छोटे बंधू कुलदीप म्हात्रे यांच्याकडनं. जर चौकारांची हॅट्रिक मारली तर रोख रक्कम 1000 रुपये. घरची स्पर्धा, घरचे खेळाडू आणि घरचे पैसे, बंधू प्रेम पाहायला मिळतंय. त्यांचे छोटे बंधू कुलदीप म्हात्रे यांच्याकडनं चौकार हॅट्रिकसाठी रोख रक्कम 1000 रुपये. पुनश्च एकदा आलेल्या मान्यवरांचं सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. करावे गावातील कार्यसम्राट माजी नगरसेवक विनोददादा म्हात्रे त्यांच्या समवेत हर्षेंद्रजी तांडेल यांचं देखील शुभागमन झालंय या स्पर्धेच्या निमित्तानं. खूप खूप धन्यवाद साहेब. नक्कीच 1+1 यामधील 2 धावा. संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली ती 6 या आकड्यावरती. केपीएलच्या स्पर्धेमध्ये मात्र कैलासदादांनी पैसे लावले होते कुलदीपवरती. आता मात्र बॉक्स क्रिकेटमध्ये कैलासदादावरती पैसे लावलेत कुलदीप म्हात्रे यांना. निश्चित प्रतीक, बंधूचं बंधू प्रेम बघायला मिळतंय. व्हाईट बॉल, खराब चेंडू. हरदेव तांडेल ओराम मध्ये देखील पहिलं षटक फेकतो, आंड्राम मध्ये देखील पहिलं षटक फेकतोय. संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली ती. खिलाडी 8, संघाची धावसंख्या 8 या आकड्यावरती. 8 फॉर विदाउट लॉस. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर हरदेव तांडेल. स्ट्राईक मध्ये अजय तांडेल. लवकर आताचा एक जबरदस्त फलंदाज. आता मात्र लाईन खराब. हरदेव कुठेतरी महाग ठरतोय. व्हाईट बॉलचा इशारा. पुन्हा एकदा वाईट. 1+1. 2 धाव संख्या मिळतील. संघाची धाव संख्या 11. 2 चेंडूंमध्ये 11 धावा खर्च केल्यात हरदेव तांडेल यांना. पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय जयेश तांडेल, धनेश कडू आणि दीपेश पाटील यांना. तिन्ही अनुभवी पंच आहेत. करावे 11 संघाच्या माध्यमातून चांगला खेळ करतात. आता मात्र बॉक्स क्रिकेटमध्ये पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळतात. चांगली स्पर्धा आपण अनुभवतोय करावे बॉक्स क्रिकेट. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. 1+1. अतिशय खराब मारा. हरदेव तांडेल याला लाईन लेन सापडत नाहीये. प्रेक्षकांना मजा येते का? मजा येणार. काय माहितीये का, बॉलर कोण आहे? हरदेव. येस. आता मात्र चेंडू हलवार गतीने फेकलाय. का फेकला माहितीये का? निलेश म्हात्रेने त्याला सजेशन दिलं. 100% ते बघ. नक्की 6 चेंडू डिलिव्हर करायचे आहेत, संपवायचे आहे षटक. आणि फलंदाज होईल बाद. मिथुन भोईर आहे यष्टी रक्षक. केपीएलच्या स्पर्धेमध्ये आपल्या आमदार चषकामध्ये मिथुन भोईर याला उत्कृष्ट यष्टीरक्षकाचं पारितोषिक भेटलं होतं. स्मार्टफोन देखील त्याला दिला होता. तो आता मात्र बॉक्स क्रिकेटच्या माध्यमातून देखील यष्टीरक्षण करतोय. नेहमीच त्याची भूमिका राहिली आहे यष्टीरक्षकाची. चांगली यष्टीरक्षण करतो मिथुन भोईर. 2 balls to go. 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या 13. नो बॉल. खराब लाईन. चेंडू पोचत नाहीये हरदेव तांडेलचा. ओराम असता तर एवढा वेगवान टाकला असता ना, चेंडू स्टेजच्या पलीकडे गेला असता. धावसंख्या 15 झाली आहे प्रतीक. नक्कीच हीच तर खासियत आहे दादा अंडरआर्म क्रिकेटची. सराव महत्वाचा आहे. आणि फलंदाज होईल बाद. आमचे मित्र बंधू बाद झालेत आमचे. करावे गावातील उत्कृष्ट समालोचक नितेश दादा भोईर
धावचीच्या स्वरूपात पुन्हा एकदा डगआउट मध्ये परततील. धावा चांगल्या झाल्यात पण कुठेतरी 2 फलंदाज गमावले आहेत कारण फक्त तुमच्याकडे 7च विकेट आहेत. टोटल 8 प्लेयर खेळतो त्यापैकी 2 बाद झाल्यात म्हणजे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचा फलंदाज आता मात्र विकेटवरती आहे. येस येस नितेश दादा सांगतो 4 कॅमेरे लावलेत आपण. डीआरएस घ्या. हरदेवला घाई झाली आहे. कधी एकदाच षटक संपतंय. लास्ट बॉल आहे. भरपूर बॉल टाकलेत. दुसरा स्कोर बुकला गेला मला. चांगलं क्षेत्ररक्षण यावेळी चांगला चेंडू डिलिव्हरी केलाय. पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना खिलाडी 8 संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 16. बॉलिंग ट्रॅकवर आता कोण आहे? केतन भोईर. म्हणजे कराव्याच्या अग्रगण्य गोलंदाजीतले मधले 2 गोलंदाज आपण बघितलं. पहिला हरदेवला बघितलं. येस आता येस केतन भोईरला बघतोय. करावे एक्सप्रेस दोन्ही गोलंदाज. पहिल्यांदा हरदेव आता आलाय केतन. केतनने चांगला चेंडू टाकलाय. दिमागदार गोलंदाजी. धावसंख्या 16. आता मात्र परफेक्ट लाईनच्या पुढे टाकलाय चेंडू. यस रिव्ह्यू घेतलाय यष्टी रक्षकानं. फिल्डिंग टीम कडनं रिव्ह्यू घेण्यात आलाय यष्टी साठी. यस प्रेक्षक युट्यूब वाहिनी यांच्या माध्यमातून चेक केलं जाईल. लगेचच आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवला जाईल. पंच आहेत तिसरे पंच निशांत म्हात्रे पाहणी करतायत. स्ट्राईक मध्ये होते कैलाश म्हात्रे या स्पर्धेचे मुख्य आयोजक. यस निशांत म्हात्रे. यस थोडीशी मिस्टेक आहे लाईव्ह कव्हरेज मध्ये. पुन्हा एकदा पाहणी केली जाते. ऑन फील्ड अंपायर जो डिसिजन देतील तो. चला सॉफ्ट कॉल डिसिजन इज नॉट आउट. येस नॉट आउट गृहीत धरूया. कुठेतरी लाईव्हला थोडासा उशीर झालाय. नाही दादा कव्हर नाही झाला. कव्हर नाही झाला. माफ करा. रिव्ह्यू Yes. तुमचा मेंटेन केला जाईल कारण टेक्निकल इश्यूमुळे रिव्ह्यू आपण तुमचा मेंटेन ठेवणार. तुम्ही परत रिव्ह्यू घेऊ शकता. पुन्हा एकदा मिस्टर केतन भोईर करावे गावातील एक नामवंत गोलंदाज ओरम क्रिकेटचा. आता मात्र बॉक्स क्रिकेट मध्ये दुसरं षटक हाताळतोय. चेंडू केलाय टॅप. ताकदीचा वापर कैलाश म्हात्रे यांच्या बॅट मधून आलाय हा दणदणीत चौकार. कैलाश म्हात्रे यांना सुवर्ण संधी असेल. चौकार हॅट्रिक साठी रोख रक्कम 1000 रुपये. आणखीन एक मारण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 चेंडू शिल्लक. यस पुन्हा एकदा केतन. आता मात्र ग्राउंड शॉट मारण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण. फायरमॅन हरदेव तांडेल याच्याकडनं. शेवटचा चेंडू. केतननं चांगली गोलंदाजी केली आहे आणि हा षटकार 6 धावा आणि फलंदाज बाद. कैलाश दादा मात्रे बॅक टू डगआउट. नक्कीच अतिशय चांगली स्पर्धा आयोजित केलेली आहे कैलाश दादानं. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेला जे पाठबळ लागलंय विनोद दादा म्हात्रे यांचं खरंच खूप चांगली गोष्ट आहे. करावे गावातील क्रिकेटरांसाठी खेळाडूंसाठी खेळण्याची संधी उपलब्ध करून दिलीत त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद सर्व मान्यवरांचं. आणि इथे मात्र थोडीशी गडबड पाहायला मिळतीये. यस फायरमॅन. 2 फायरमॅन आहेत या संघामध्ये. हरदेव तांडेल आणि ओमी. निलेश म्हात्रे गोलंदाजी मार्कवर आणि येथे मात्र फिरवले फलंदाजाला डॉट बॉल. 3 आहेत. 3 फायरमॅन. क्या बात आहे.
आणि एकानं सोडलाय, दुसऱ्यानं पकडलाय आणि येथे मात्र फलंदाज होईल धावचित. धावसंख्या स्थगित आपण पाहतोय 21 या आकड्यावरती. 21. नवीन फलंदाज स्वप्नील भोईर. चांगली गोलंदाजी निलेश म्हात्रे. वाईड बॉल, खराब लाईन. चेंडूने अतिरिक्त वळण घेतलं, टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला. पंचांनी मात्र दंडित केलं या चेंडूला. नो बॉल फेकलाय. अरे वा, व्हॉलीबॉल. जबरदस्त शतरक्षण. 1+1, 2 धावा. चेंडू जाईल सीमा पार. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 28. 28. 2 चेंडू शिल्लक. आणि आता यष्टीरक्षण खराब. बाईच्या स्वरूपात सिंगल मिळेल. धाव संख्या 29. 29. शेवटचा चेंडू निलेश म्हात्रे याचा. फर्स्ट चेक, फर्स्ट अँड लास्ट चेक. चांगलं क्षेत्ररक्षण. 3 षटकांची समाप्ती. धाव संख्या 29. 29. निश्चितच प्रत्येक नेक्स्ट मॅचचा आपण कॉल देऊया. श्रेयश 8 बनाम मंगलमूर्ती 8. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल टॉससाठी यायचं आहे. जशी पहिली इनिंग संपेल आपण दुसऱ्या मॅचचा आपण टॉस करणार आहोत. एका बाजूला आपण श्रेयश 8 बघणार, त्याच्या अगेन्स्टमध्ये मंगलमूर्ती 8. दोन्ही संघाचे संघनायकांना विनंती असेल टॉससाठी उपस्थित राहायचं आहे, मंचावरती यायचं आहे. पुन्हा एकदा कपिल आलाय, मिथून आलाय. या मिळतील 2 धावा. धाव संख्या 31. 31 धावा. मिथून भोईर आलाय गोलंदाजी मार्कवर. आता मात्र यष्टी रक्षक चेंज केलाय. केतन भोईर आलाय. चांगलं क्षेत्ररक्षण हार्देव तांडेलचं. गुड फील्ड. पुन्हा एकदा राहुल तांडेल स्ट्राईक मध्ये आणि फलंदाज होईल धावचित बाद. पुन्हा एकदा योगेश तांडेल देखील या मुख्य मंचावरती उपस्थित राहिलेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. आता मात्र नवीन फलंदाज आला जितेश कडू, एक जबरदस्त अंडरआर्मचा खेळाडू. येस, जितेश कडू यांना सुवर्ण संधी आहे रुपेश भोईर यांच्याकडनं. 2 लगातार चौकार मारले तर 500 रुपये. 2 लगातार चौकारसाठी माझ्याकडून देखील 500 रुपये जितेशसाठी. तब्बल 1000. पण स्ट्राईक भेटते का? स्ट्राईक नाही भेटत आहे. शेवटचं षटक आहे. स्ट्राईक एंडला स्वप्नील आहे. बॉलिंग ट्रॅकवर आपण बघू शकता मिथूनला, बंड्याला. आणि हा चेंडू आता मात्र चांगला चेंडू गती परिवर्तन केला. प्रतीक, हे चेहरे बघायला मिळाले असते का आपल्याला ओरम क्रिकेटमध्ये अंडरमध्ये बघायला मिळतात. त्याचं सर्व श्रेय जाते कैलास म्हात्रे यांना आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना. आणि हा येतोय दणदणीत खणखणीत चौकार. ताकदीचा वापर केला. चेंडूची गती ओळखली होती फलंदाजानं. चेंडूला टॅप केलं, जबरदस्तरित्या टॅप केलं, ताकदीचा वापर केला. 4 धावांसाठी संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली ती 36 रन्स. नो बॉल. अतिरिक्त चेंडू फेकलाय, अवांतर चेंडू फेकलाय. धाव संख्या 37. पुन्हा एकदा बंड्या, मिथून, आगामी चेंडू. हा चेंडू सरळ मारलाय. खराब क्षेत्ररक्षण. हा येतोय चौकार. धाव संख्या 41. 42 धावांचं टार्गेट असेल ते कपिश 8 संघासमोर. अप्रतिम फलंदाजी पाहिली आपण पहिल्या सत्रामध्ये खिलाडी 8 संघाची. स्वप्नील भोईरच्या बॅटमधून आपण पाहिले 3 चौकार. अप्रतिम अशी फलंदाजी. 41 धावा काढल्या आणि 42 धावांचं टार्गेट असेल कपिश 8 संघासमोर. चला आता मात्र आपण सेकंड मॅचचा टॉस करणार आहोत. एका बाजूला आपण बघणार श्रेयश 8, कर्णधार निलेश काकडे आणि त्यांच्या अगेन्स्टमध्ये मंगलमूर्ती 8, कर्णधार नितीन भोंगले. आणि नॉनविकीचा कॉल करताना बघायला मिळतात आमचे काका. काटा इज द कॉल आणि छापा आलाय. दादा टॉस जिंकला. निर्णय काय असेल? फिल्डिंग.
फिल्डिंग घेतले. चला आपण दोन्ही संघाने शुभेच्छा देऊया. यस प्रतीक. दोन्ही संघ ना एक साईवाडी संघातून खेळतात, आता मात्र विरोधात आहेत. आणि हीच मजा ना, इंटर क्रिकेटमध्ये हीच मजा येते. आणि अंडरआर्म क्रिकेटमध्ये परस्पर विरुद्ध आता दोन्ही बाजूने बघायला मिळतील. दोन खेळाडू जे एकत्र खेळताना बघायला मिळतात, कुठेतरी रंगत वाढेल. हीच तर मजा आहे अंडरआर्म क्रिकेटची. आपण इथं मान्यवर उपस्थित असतील त्यांना देखील विनंती करूया का मंचावरती आसन नसतं होण्यासाठी यायचे. नक्कीच ही मजा, हा एन्जॉय करण्यासाठी मात्र संधी आपल्याला कोणी उपलब्ध करून दिली आहे, तर कैलाश दादा म्हात्रे यांना. कौतुक असेल कैलाश म्हात्रेचं आणि त्यांच्या बंधूंचं आणि त्यांच्या सर्व सहकार्याचं, सर्व मित्रपरिवाराचं. कुठेतरी अथक परिश्रम, प्रयत्न आणि मेहनत आपल्याला मात्र सफल होताना बघायला मिळते. आणि त्या मेहनतीला साथ दिली आहे आमचे माजी नगरसेवक सन्माननीय विनोददादा म्हात्रे आणि त्यांच्या सौभाग्यवती सन्माननीय नगरसेविका रेखाताई विनोद म्हात्रे यांनी कुठेतरी साथ दिली आहे. आणि त्यांचा दुजोरा मिळाल्यामुळे, कुठेतरी पाठबळ मिळाल्यामुळे ही स्पर्धा आपण अनुभवतोय. मित्रांनो, आपण बघताय, आपण अनुभवताय करावे बॉक्स क्रिकेटचा हा घमासान. तब्बल 3 रात्रीमध्ये चाललेला हा प्रवास शेवटच्या रात्रीत कुठेतरी येऊन ठेपलाय. आणि ही पहिलीच लढत, बिग बॅटल बिटवीन बिग 2 टीम्स. 42चं टार्गेट आहे. पहिलाच गोलंदाज आशिष बॉलिंग ट्रॅकवर, त्याच्या समोर एका अनुभवी फलंदाज, गोलंदाज आणि खेळाडू म्हणता येईल केतन भोईर. नॉर्थ सायकलला हार्देव द करावे एक्सप्रेस. आणि पहिला चेंडू आउटसाइड द लेग स्टिक. इट्स अ वाईट बॉल. 1+1 2 रन्स ॲडेड टू द स्कोर. 2 धावांनी मात्र सेकंड इनिंगचा प्रारंभ आणि सुरुवात होताना बघतोय. पहिल्या इनिंगची देखील सुरुवात वाईटनेच झाली. कुठेतरी दुसऱ्या इनिंगची सुरुवात देखील तशीच बघायला मिळते. आता मात्र चांगला चेंडू डिलिव्हर केला आशिषच्या माध्यमातून. पहिला डॉट बॉल बघायला मिळतो ह्या इनिंगमधील. आशिषकडे अंडरआर्म क्रिकेटचा अनुभव चांगला आहे. खिलाडी 8 संघ म्हटलं तर अंडरआर्म क्रिकेट कुठेतरी सराव करतात थोडाफारच म्हणूया. आणि हा चेंडू आता मात्र टॅप केलाय, कडक टॅप आहे आणि चौकार बघायला मिळतोय. नो बॉल साठी अपील केलं होतं, लेकिन मात्र पंचांनी सूचित केलं की आपण विकेटच्या बाहेर होतात, क्रिजच्या बाहेर होतात, म्हणून नो बॉल नाही मिळणार. पंचांना सावध केलंय केतन भोईरनी. इनफॅक्ट एक रिव्ह्यू असेल. चला, बिमरसाठी रिव्ह्यू घेतलाय बॅटिंग टीमने. एक रिव्ह्यू आहे बिमरसाठी आणि रिव्ह्यू चेक केला जाईल आपल्या प्रेक्षक वाहिनीच्या माध्यमातून. आणि प्रेक्षक वाहिनीचं देखील दीपेश प्रतीक कौतुक असेल. कुठेतरी त्यांनी देखील 3 रात्रीमध्ये आपण त्यांचा प्रवास बघितला. प्रत्येक निर्णयाचा दुजोरा आणि त्यांची नेहानी पाहणी आणि क्लॅरिटी आणि विजन बघितलं. कुठेतरी त्यांचं देखील कौतुक करणं गरजेचं आहे. येस नक्कीच अमरदादा. प्रेक्षक युट्यूब वाहिनी देखील या स्पर्धेची आयोजनाची एक मुख्य वाहिनी आहे, कारण की स्वतः प्रोप्रायटर कैलाशदादा म्हात्रे आहेत, मुख्य आयोजक देखील आहेत. यांच्या माध्यमातून 4 कॅमेऱ्यांच्या सह ही स्पर्धा कव्हर केली जाते. कुठलाही आक्षेप असला तर आपण रिव्ह्यू घेऊ शकता आणि या रिव्ह्यूच्या माध्यमातून योग्य तो डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. यस, अंपायर चेक करतायत. अंपायर चेक करतायत. कॅमेरा बंद आहे. हा अँगल नाहीये. चला, ऑनफिल्ड डिसिजनच दिला जाईल. पुन्हा एकदा अँगल नाहीये, तो रिव्ह्यू रिटर्न आहे. चला, हा डॉट बॉल. अरे आत्ता मात्र फुलटो चेंडू. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. हे चित्र बघायला मिळत आहे. केतन भोईर सारख्या मातब्बर फलंदाजाला मात्र या फुलटो चेंडूवरती बाद केलाय. हे इंटर क्रिकेटची मजा आहे. प्रतीक कुठेतरी फुलटोस प्रकारचा चेंडू डिलिव्हर केला आणि फुलटोस चेंडू डिलिव्हर करत असताना प्लेड ऑन झाला फलंदाज केतन भोईर. फर्स्ट विकेट हॅज बीन गॉन. काय म्हणशील? येस, नक्कीच. फुलटॉस चेंडू होता, टॅप करण्याचा इरादा स्पष्ट केला होता केतन भोईरनं. जसा पहिला चेंडू टॅप केला होता त्याच प्रकारे मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु थोडीशी मिस टायमिंग, इनर एज लागली. डायरेक्ट यष्ट्यांवरती चेंडू आदळला आणि फलंदाज बाद झाला. केतन भोईर बॅक टू डगआउट. आता आलाय नवीन फलंदाज मिथुन भोईर. पंड्या पुन्हा एकदा. आशिष चांगली गोलंदाजी करतो. आशिष तांडेल. धावसंख्या 6 आणि हा चेंडू जातोय सीमा रेषा पलीकडे. षटकार आणि फलंदाज होईल बाद. थँक्यू डीजे. चला, मागील चेंडूवरती पण बघितलं आपण, एक चांगला फलंदाज बाद झालाय. कुठेतरी ओव्हरआर्म क्रिकेट खेळत असताना हे फटके बघायला मिळतात आणि अंडरआर्मचा क्रिकेटचा सराव नाहीये, त्या अभावी हा मागासचा आपण सर्कल आउटच्या रूपाने फलंदाज बाद होताना बघितला. नवीन फलंदाज आला, नेट नंबर 4 जयेश तांडेल.
आता मात्र चांगला चेंडू डिलिव्हर केलाय. डॉट बॉलने मात्र कुठेतरी सांगता झाली, समाप्ती झाली आहे. आणि धावसंख्या धावपळकावरती बघतोय आपण निखिल 6, माझ्या समोर आमच्या समोर जोडले गेले तर गुन्हा लखेकेच्या भूमिकेत निखिल दशरथ पाटील आकडेमोड करताना बघायला मिळतील. फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्यात आणि 2 फलंदाज बाद झालेत. पहिल्या षटकात देखील आपण बघितलं, पहिल्या इनिंगमध्ये देखील 2 फलंदाज बाद झाले होते. ह्या इनिंगमध्ये देखील पहिल्या षटकात 2 फलंदाज बाद झाले. फरक मात्र डिफरन्स आहे. पहिल्या इनिंगला 16 होत्या पहिल्या षटकात आणि ह्या 6 धावा आल्यात. कुठेतरी नक्कीच चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी. आशिष तांडीलकडे सराव आहे, गुणवत्ता आहे, चांगला गोलंदाज आहे. त्याचा मात्र वापर या सामन्यामध्ये त्याने केलाय आणि कुठेतरी चांगल्या स्थितीमध्ये संघाला आणून ठेवलं. आता मात्र समीकरण असेल, येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल 36 धावांची. 36 रन, 18 चेंडू आणि 36 धावा. प्रति षटकामध्ये तुम्हाला 12 धावसंख्या काढाव्या लागतील. निश्चित. आणि निलेश मात्र आपला संघ थोडा मागे घ्यायचा आहे. निलेश काकडे आपल्याला देखील विनंती असेल, थोडं पाठी राहायचं आहे. चला, बॉलिंग ट्रॅकवर आपण स्वप्नीलला बघतोय. फलंदाजसाठी सज्ज झालाय हरदेव तांडेल. पहिलाच बॉल आणि हा चेंडू कडक टॅप आहे. कुठेतरी आता मात्र या षटकाची सुरुवात चौकाराने होती बघायला मिळते. कुठेतरी 36 धावा हव्या होत्या, 18 मध्ये 36 काढायच्या होत्या. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. आता मात्र 17 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. कुठेतरी टार्गेट रिचेबल आहे. चांगला फलंदाजा समोर आहे. 12ची सरासरी राखत असताना पहिल्या चेंडूवरती चौकार मिळवलाय. फुलटॉस प्रकारचा चेंडू सहजरित्या टॅप केला. त्याच्या मनगटातली ताकद दाखवली त्या फटक्यावरती. आणि हा नो बॉल. सावध पवित्राचा फटक्याची अपेक्षा होती, मात्र कुठेतरी फक्त नो बॉलच्या स्वरूपात सिंगल मिळेल. सर्वाचा अभाव आहे प्रतीक ह्या सर्व खेळाडूंमध्ये. आणि हा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा टॅप. हरदेवकडे प्रचंड ताकद आहे. मनगटात असलेली ताकद पुन्हा एकदा तो सिद्ध करत असताना बघायला मिळतोय. आणखी एक चौकार बघतोय. चौकारानिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 15 वरती. 15 रन्स ऑन द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. स्वप्नील हलवार प्रकारचा मारा करतोय. अजून एक नो बॉल. कुठेतरी एक चौकार, एक नो बॉल, पुन्हा एकदा चौकार, पुन्हा एकदा नो बॉल. काय म्हणशील प्रतीक? नक्कीच कुठेतरी खराब गोलंदाजी पाहायला मिळते स्वप्नीलच्या माध्यमातून. सहजरित्या चेंडू डिलिव्हर करतोय आणि हार्देव फक्त काय करतोय, ताकदीचा वापर करतोय. इझिली चेंडूला सीमा पार करतोय. आता मात्र कुठेतरी लाईन खराब पाहायला मिळते. वाईड बॉल. चांगलं यष्टीरक्षण कैलाश म्हात्रे यांच्याकडनं पाहायला मिळतंय. आता मात्र चांगला चेंडू फेकलाय. आता मात्र कमबॅक पाहायला मिळतोय स्वप्नील याच्याकडनं. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू चालणार नाही अमरदादा. फुलटॉस चेंडूला सहजरित्याने मात्र हरदेव ताकदीच्या जोरावरती सीमा पार करू शकतो. आता मात्र समीकरण असेल 14 चेंडू आणि 21 धावेची गरज. फुलटॉस, पुन्हा एकदा फुलटॉस. चुका करतोय गोलंदाज. हरदेव तांडेल फुलटॉस प्रकारचे चेंडू ठेवणारच नाही. प्रचंड ताकद आहे हरदेवच्या मनगटामध्ये, त्याचा मात्र पुरेपूर वापर करतो यावेळी फलंदाजी करत असताना. पुन्हा एकदा स्वप्नील. पुन्हा एकदा फुलटॉस. चला नितेश दादाकडे द्या आता बॉलिंग. आता मात्र समीकरण असेल येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 13 धावांची गरज. 12 चेंडू आणि 13 धावा. या षटकामध्ये स्वप्नील यानं 23 धावसंख्या खर्च केले, अतिशय महाग ठरलाय. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आलाय मिस्टर राहुल तांडेल. 12 चेंडू आणि 13 धावांची गरज विजयासाठी. कपिश 8 संघाला दमदार फलंदाजी. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिली हरदेव तांडेल याची. जेवढ्या धावा खर्च केल्या होत्या तेवढ्या मात्र काढल्यात हरदेवनं. 1+1 2 धावा. खराब चेंडू. 12 चेंडू आणि 11 धावांची गरज विजयासाठी. पुन्हा एकदा खराब चेंडू. वाईड बॉल.
पुन्हा एकदा नो बॉल असेल हा. नाही प्रतीक, पण जितेश कडू सारखा गोलंदाज होता त्यांच्याकडे. एकही चेंडू न खर्च करता 5 धावा दिल्यात. येस, कुठेतरी खराब गोलंदाजी पाहायला मिळते राहुल तांडेल यांची. डिक्लेअर झोन मध्ये जातोय. नो बॉल आहे का? येस, 1+1 या मिळतील 2 धावा. पंच सांगताय तुमचं लक्ष कुठे आहे लेगी अंपायर? चला पंचांनी निर्णय घ्यायचा. तिन्ही पंचांनी सल्लामसलत करून निर्णय द्यायचा आहे. प्लेयरांवरती लक्ष कॉन्सन्ट्रेट करण्यापेक्षा तुम्ही तिघांनी सल्लामसलत करून डिसिजन द्या. चला पंचांचा रिव्ह्यू आहे. पंचांचा रिव्ह्यू आहे ना? सॉफ्ट कॉल नो आहे. चला लिहाली केली जाईल. पंच कुठेतरी- तुम्ही लक्ष ठेवा. पंच सल्ला मसलत करा, त्यानंतर डिसिजन द्या. येस, नो बॉल. ओके. धाव संख्या 36. पुन्हा एकदा नो बॉल. धाव संख्या 37. फक्त आणि फक्त 5 धावेची गरज विजयासाठी कपिश 8 संघाला. आणि आता मात्र डॉट चेंडू आलाय बऱ्याच अवधीनंतर. सराव कुठेतरी कमी पडतोय खिलाडी 8 संघाचा. पुन्हा एकदा आलाय डॉट. पुन्हा एकदा राहुल तांडेल गोलंदाजी मार्कवर. आगामी चेंडू आणि आता मात्र बाईच्या स्वरूपात 1 धाव मिळेल. संघाची धाव संख्या 38 रन्स. फक्त आणि फक्त 4 धावेची गरज. 9 चेंडू आणि 4 धावा. आठ चेंडू आणि 4 धावेची गरज असेल. जयेश तांडेल स्ट्राईक मध्ये खेळ करतोय. पुन्हा एकदा वाईड बॉल. खराब लाईन, खराब गोलंदाजी. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 39. 7 चेंडू आणि 3 धावेची गरज. शेवटचा गोलंदाज कोण असेल जर हा डॉट बॉल आला तर? नितेश भोईर का जितेश कडू? जितेश कडू असेल मला तरी वाटते. आणि हा षटकार. तर सामना अजूनपर्यंत जिवंत आहे. बघूया 6 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. गोलंदाज कोण असेल? जितेश कडू की नितेश भोईर? दोघांची भांडण चालू आहे चेंडू घेण्यासाठी. जितेश कडूच घेणार बॉलिंग. 6 चेंडू आणि 3 धावांची गरज. चला नेक्स्ट मॅच मध्ये दोन्ही संघ रेडी राहायचा आहे. श्रेयस शेठ आणि मंगलमूर्ती शेठ. नाणेफेकीचा कॉल जिंकला श्रेयस शेठ संघाने. क्षेत्ररक्षण स्वीकारलं. आपलं स्क्वॉड रेडी करायचं आहे. निखिल पाटीलला आपण बघणार श्रेयस शेठ कडून खेळताना. पहिली मॅच अंडरमची त्याच्या करिअर मधली पहिली मॅच आहे. आणि बीडी देखील हा उत्सुकतेने मॅच बघतोय. कुठेतरी KPL मध्ये चांगला खेळ साकारला होता. तो देखील उत्सुक आहे खेळण्यासाठी. आणि सर्व क्रीडा रसिक रेडी आहेत. नितेश भोईर सूचित करतात 3 धावेची गरज. 6 चेंडू आणि 3 धावा. 6 चेंडू आणि 3 धावा. जितेशने जर मॅच काढली तर माझ्याकडून 500 रुपये. येस, अमरदादा भोईर यांच्याकडनं 500 रुपये असतील जितेश कडूसाठी. परंतु स्ट्राईक मध्ये कोण आहे? हरदेव तांडेल. असे चेंडू ठेवणार नाहीये. सामना फिनिश. वेल प्ले. खूप खूप अभिनंदन कपिश शेठ. धन्यवाद डीजे मास्टर. या सामन्याचा सामनावीर फायरमॅन मिस्टर हार्देव तांडेल करावे संघाचा एक उत्कृष्ट कर्णधार.